अनुसूचित जाती एससी कम्युनिटीचा आणि बाकी सो 20-25 समित्यामुळे समाजात एकच मागणीचं तालुक्यातील बंजारा समाजातल्या आता भगिनी युवक मित्र आणि बंधू, काल मराठा समाजासाठी गेल्या आठवड्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट हे लागू झालं आणि ओबीसी मध्ये समाविष्ट झाला। हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर अनेक जे यातले जाणकार आहेत, जो सुशिक्षित वर्ग आहे, जो वाचतो, त्या लोकांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली की जर का हैदराबाद गॅझेट लागू झालेले तर मग आता या हैदराबाद गॅझेटची 100% अंमलबजावणी व्हायला पाहिजे। 100% अंमलबजावणी म्हणजे काय आहे की बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये समावेश हैदराबाद गॅझेटमध्ये आहे। तर मराठा समाजाला जर काही कमी प्रमाणपत्र मिळते तर बंजारा समाजाला सुद्धा त्या हैदराबाद गॅझेटनुसार एसटीचं प्रमाणपत्र मिळेल। मी लांबलचक बोलणार नाही, मला कोर्टाच्या कामाला संभाजीनगरला जायचं, पण तुम्हाला आज एक विश्वास देतो या बंजारा समाजात। तुम्हाला आठवत असेल की मी अगदी टोकाला गेलो होतो की परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाला स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेबांचं नाव द्या म्हणून मी सभागृहात एकदा नाही तर 7 वेळेस हा प्रश्न उचलला। त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी सहभागी झालो होतो। परभणीला 2दा होतो, नागपूरला 2दा होतो, त्यानंतर प्रत्येक बैठकांमध्ये हे विषय सुरू केल्यानंतर तरीला लावला। आता कदाचित नवीन पोरांना तुम्हाला या गोष्टीची जाणीव नसेल, जे नवीन पोर आहे, पण जुने हे प्रकरण अगदी आपण नामदेव टोकाला नेलं होतं। हे प्रकरण आज या विषयाच्या सुरुवातीची शंकर ही पहिली बैठक आहे। ही पहिली बैठक आहे। आज इथून ही मशाल पेटायला लागलेली आहे। आज इथून मशाल पेटवतोय आपण, आणि मी तुम्हाला विश्वास देतो परत एकदा की हा शिवछत्र परिवार या गेवराई तालुक्याच्या नाही तर बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या तत्सम बंजारा समाजाच्या पाठीमागं अगदी खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर कोणत्याही परिस्थितीत सभागृहात मिळेल ते आयुध वापरून आणि या बंजारा समाजाला तुम्हाला न्याय देण्याचं काम करू हे इथं अतिशय स्पष्टपणे सांगतो। डिसेंबरचं होणारं पहिलं अधिवेशन आता डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे। त्या अधिवेशनामध्ये कोणत्याही परिस्थितीत या बंजारा समाजाला न्याय मिळावा म्हणून विजय उद्या त्या दिवशी काल रात्री याच्यावर फार सविस्तर चर्चा झालेली आहे। आता आधी या क्षेत्रातले जाणकार आहेत, काही वसंत आहेत, साहेबराव बसतील, अजून कुणी परत कुणी सुंदरसिंग महाराज, तुम्ही आहेत, रामी, हे जी जाणकार मंडळी हृदयात गणपत, तुम्ही बसलं पाहिजे, शंकर, नामदेव, रघु आणि सुनील, ह्या सगळ्यांनी बसून याच्यातली अधिकाधिक माहिती हैदराबाद गॅझेट नेमकं काय म्हणतं भाऊराव हे आपण पाहायला पाहिजे आणि त्याची तपशीलवार माहिती त्याचं एक निवेदन तयार करून त्याच निवेदनाच्या आधारे या उद्याच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पहिला ठराव हे विजय तिथं मांडताना तुम्हाला दिसतील। उद्यापासून हे आंदोलन आता सुरू होईल। जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल, मी स्पष्ट भाषेत बोलतो बरं, जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की हा परिवार रस्त्यावर तुमच्याबरोबर आला पाहिजे, आदल्या दिवशी फक्त निरोप करा, आदल्या दिवशी निरोप करा आणि आदल्या दिवशी निरोप करून लोक हा परिवार पूर्ण ताकदीनं तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून बरोबर राहील, या अतिशय स्पष्टपणे नम्रपणे तुम्हाला मी सांगतो। हा तांड्यावरचा समाज हा प्रवाहात आणायला याला एसटी कॅटेगरी शिवाय दुसरा पिकाची पर्याय राहिलेला नाही। लक्षात आलं? आम्हाला
आता पोपट जास्त शिकलेला आहे पण बाकीचं शिकलेलं आहे. ते मूळ जास्त शिकलेलं आहे, आपल्याला इतकं नको शिकलेलं. आणि म्हणून हा विनोदाचा भाग सोडा, पण कोणत्याही परिस्थितीत राजा ताकदीनं सगळे गट तट सोडून, पक्ष नाही पाहिजे इथं, आपणही पक्ष म्हणून नाही, या तालुक्याचा आमदार म्हणून जे विजयला 42,000 मताचं मताधिक्य मिळालेले, मी नम्रपणे सांगतो याच्यातला सगळ्यात मोठा वाटा हे तुमचा आहे. मधला सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तुम्ही लोकांना यावेळेस बिनशर्त पाठिंबा विजयच्या निवडणुकीमध्ये दिला. आणि मग आज समाज जर काय अडचणीत असेल, आम्ही मागं नाही राहणार. ताकदीनं खांद्याला खांदा लावून सुंदरसिंग महाराज तुम्ही जर म्हणले उद्या की हे शिष्टमंडळ घेऊन चला, त्याला जायचं औरंगाबादला, आमच्या गाड्या घेऊन तुम्हाला औरंगाबादला घेऊन जाऊ. तुम्ही म्हणले आंदोलन करायचंय मुंबईला, तुम्ही म्हणले आंदोलन करायचंय नागपूरला, ताकदीनं बरोबर राहून हे तुम्हाला सांगण्याची आजची बैठक. मला संभाजीनगरला एक तारीख आहे, मला तिथं जायचं, सविस्तर विजय तुमच्याशी बोलणार आहेत आता ते. पण उद्याच्या अधिवेशनात हे जे काही मटेरियल आपल्याकडनं गेलं पाहिजे, वसंत साहेबराव पुढं बसलं पाहिजे. आणि नेमकं हैदराबाद गॅझेट हे काय म्हणतं हे तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांनी, एक 5-10 लोकांनी म्हणलं पाहिजे. आणि आपला निवेदन म्हणण्यापेक्षा एक ड्राफ्ट असतो, तो ड्राफ्ट तयार झाला पाहिजे तुमचा, आणि तुमची मांडणी शिस्तीनं झाली पाहिजे. आणि सुरुवात न्याय समाजाला द्यायचा असेल तर एक वज्रमूठ आपली झाली पाहिजे, समाज एक झाला पाहिजे, आणि एक होऊन हा रस्त्यावर आला पाहिजे, ही ताकद समाजाची दिसली पाहिजे. या आजच्या निमित्तानं तुम्हाला अतिशय नम्रपणे विनंती करतो. कुणाची काही शंका आहे का? आता यांना बैठकीला आणतो मी सगळ्यांना, पण एकाने एक बोलायचं आणि एकाने एक बोलायचं असलं करायचं नाही. आपलं निवेदन पक्क झालं पाहिजे, एवढंच या निमित्तानं. तुमच्या मनात काही शंका असू देऊ नका मित्र. तुमचे या परिवारावर ऋण आहे, त्या ऋणातनं उतराई होण्यासाठी अगदी टोकाला जाऊन तुमच्याबरोबर वाद करूया, हे मी अतिशय सुस्पष्टपणे इथं सांगण्यासाठी आलेलो आहे. बंजारा समाज हा पुनर्प्रवाहात आणायचा असेल तर ST कॅटेगरीमध्ये तो आलाच पाहिजे, अशा प्रकारची भूमिका या बंजारा समाजाची राहील, हे ठणकावून राज्याच्या राज्यकर्त्यांना सांगण्याचं काम यापुढं विजय हे अतिशय प्रामाणिकपणे करत. कुणाच्या मनात शंका नाही. आता लगेच हे होईल आणि जायच्या अगोदर